उगाच एखाद्या विषयाला फाटे फोडायचं कारण काही नाही. गुरु आहेत, गुरुस्थानी आहेत, नेहमीच मोठ्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे. पवारांचं राष्ट्रवादी एनडीए सोबत येईल अशा पद्धतीची चर्चा आहे. पवारांनी मोदींची भेट घेतली, सुप्रियाताई अमित शहाना भेटल्या, प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा सुनील तटकरेंनी मोदींची भेट घेतली, परत पवारांना भेटायला गेले. आज तुम्ही पवारांच्या भेटायला आलेला आहात. खरंच काय घडतंय किंवा दोन राष्ट्रवादी एकत्र येते किंवा एनडीए सोबत पवारांचं राष्ट्रवादी येणार असं काय आहे? आजची भेट ही कुठल्याही प्रकारे राजकीय भेट नव्हती. रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात काही प्रश्नांच्या चर्चेसाठी पूर्वनियोजित बैठक होती. या बैठकीला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य रामशेठ ठाकूर, विश्वजित कदम आणि मी असं आम्ही उपस्थित होतो. आणि गुरुपौर्णिमा पण आहे. आदरणीय पवार साहेबांना फुलं देऊन त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद सुद्धा घेतले आणि विशेषतः रयत शिक्षण संस्थेच्या प्रश्नाच्या संदर्भात चर्चा झाली. कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही आणि होण्याचा काही प्रश्न असं आहे की राजकीय चर्चा कुठल्याही प्रकारे झालेली नाही. त्यामुळं कुठल्याही राजकीय प्रश्नांना उत्तर देण्याचा मला कुठलाही अधिकार नाही. गुरुमंत्र काही नसतो. काम करत राहा, लोकांसाठी काम करा, चांगलं काम करा, हाच त्यांचा नेहमीचा मंत्र आहे. गुरुपौर्णिमा गुरुंनी पुन्हा एकदा एकत्र यावं, शिष्यांना सामावून घ्यावं असं वाटतंय का गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने? असं आहे की उगाच एखाद्या विषयाला फाटे फोडायचं कारण काही नाही. गुरु आहेत, गुरुस्थानी आहेत, नेहमीच मोठ्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजे. त्याकडे आम्ही सगळ्यांचे घेत आलो. आता जसे मी पवार साहेबांचे आता आशीर्वाद घेतले तसं आता इथून भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील त्यांचे आशीर्वाद घ्यायला मी चाललो. मला सांगा, पक्षाच्या नेते वरिष्ठ नेत्यांना भेटतायत, एनडीए मध्ये काय हालचाल होत आहे, याचा अर्थ असा आहे का की दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत? त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही. आमच्या पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत ते याच्या बाबतीत आपल्याशी काय माझी पाहायला भेटेल? असं आहे की कोणी कुठेही जरी राजकीय दृष्ट्या असलं तरी शेवटी राजकीय कार्यक्रम हा वेगळा असतो आणि वैयक्तिक संबंध हे वेगळे असतात. त्यामुळे तुमच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं दिली. बैठका पाहिल्या तर जवळपास 8 बैठका झाल्या.